एवढ्याला एक का मारतो. हे 3 आपल्या गाड्या आहेत. आता इकडच्या 1 नंबर मध्ये काम चालू आहे. भेटूच ते झालं. हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या युट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आम्ही सुद्धा मस्त आणि मजेत आहोत. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन दिलंय त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो लेट स्टार्ट. सो आजचा ब्लॉग असणार आहे, रँडमली ब्लॉग असणार आहे आज, कारण जॅक गेलाय रत्नागिरीमध्ये आणि मी आली आहे माझ्या जॉबवर. ब्लॉगची सुरुवात मी करते, पण पूर्ण ब्लॉग जॅक शूट करणार आहे. पुढचा जे काय असेल ते. तो आज रत्नागिरीमध्ये कशासाठी गेलाय आणि काय करायला गेलाय ते सगळं पुढे समजेल. जेवढं काही तो पुढे शूट करेल ते मी सगळं पुढे दाखवणार आहे, ॲड करणार आहे. सो बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये दिवसभरात काय काय घडणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा. व्हिडिओवर कोण नवीन आलं असेल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि आमच्या लाईफस्टाईलबद्दल तुम्हाला समजणार आहे पुढे. सो त्याच्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. सो बघूया आज जॅक आपल्याला काय ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग दाखवणार आहे. तो कसा वाटतोय आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंटद्वारे. आणि तुम्ही कमेंट करत नाही आहेत काहीच. अच्छा, हमको सिखा रिया है. तर कमेंट करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला एक न्यूज सांगायची होती, ती म्हणजे अशी की जॅकला एक सुंदर आणि छान असं नाव दिलं आहे मी. म्हणजे जॅक मी बोलणार नाही आहे आता, थोडंसं रिस्पेक्टफुली बोलणार आहे. समज रे हो. सो मी त्यांना एक रिस्पेक्टली एक नाव देणार आहे आणि रिस्पेक्टफुली बोलणार. आलेत आपल्या इथे शॉपवर, जे येतीलच. तर मग तेव्हा बघूया, तेव्हा मी बोलेन आणि तेव्हा तुम्हाला दाखवेन आपल्या व्हिडिओमध्ये की मी त्यांना काय नाव दिलं आहे. कालपासून दिलं आहे ॲक्च्युली. तर म्हटलं आपल्या सबस्क्रायबरनासुद्धा, आपल्या फॅमिलीलासुद्धा सांगायला पाहिजे की मी कोणतं नवीन नाव ठरवलं आहे माझ्या साहेबांचं. सो तुम्हाला म्हणजे चांगलं वाटतंय का माझ्या तोंडून ऐकायला ते नक्की सांगा मी जेव्हा बोलेन तेव्हा. आणि कमेंटद्वारे सांगा. काही ना काही नवीन ब्लॉग्स मी शूट करायचा प्रयत्न करेन. थोडंसं कामामुळे मला टाईम भेटत नाही, कारण माझा जॉबचा टाईम ॲडजस्ट होत नाही. तर आणि सुट्टी असते तेव्हासुद्धा काही ना काही कामं असतात आणि तेव्हा पण एक आमचा असतो ठरलेला ब्लॉग. सो तेव्हा मी ब्लॉग शूट करते. मग त्याच्यामुळे मग इतर दिवशी मला शूट करता येत नाही, पण प्रयत्न करते काही ना काही शूट करायचं, नवीन नवीन दाखवण्याचं. काही ना काही जे काही आमच्या लाईफमध्ये घडतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. लवकरच आपले छान छान ब्लॉग पुढे येणारच आहेत. बरेच सस्पेन्स आहेत नेक्स्ट ब्लॉग जे काय असतील ते. त्यासाठी तुम्ही सर्व तयार राहा बघण्यासाठी. आणि मी प्रयत्न करेन की थोडंसं बाहेर जाऊन एक्सप्लोअर, काही ना काही प्लेस एक्सप्लोअर करायचं. कारण बरेच लोक आहेत ज्यांना कोकण बघायचा असतो. बरेच क्रिएटर आहेत जे आपला कोकण खूप छान प्रकारे दाखवतात. पण मी सुद्धा प्रयत्न करेन. ठरवलं आहे. श्रावण महिनासुद्धा चालू आहे. सो त्याच्यामध्ये जर मला वेळ भेटला आणि मला जायला भेटलं कुठे तर मी नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन चांगले चांगले प्लेस आपल्या रत्नागिरीतले वगैरे. सो बघूया. आणि रक्षाबंधनचा सुद्धा ब्लॉग येणार आहे आपला गाईज. सो रेडी राहा. आणि माझी नेलपेंट कशी वाटते नक्की सांगा. रहा नहीं जाता. ॲक्च्युली मला हे सगळं गोष्टी करायला आवडत नाही, पण एक काल थोडासा टाईम होता माझ्याकडे. सो म्हटलं स्वतःला पण टाईम दिला पाहिजे माणसाने, म्हणून मी काल जरा नेलपेंट लावली आणि छान वाटतं. आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय ते स्टे ट्यून. A few moments later. फेमस
हे नाहीत ना तिकडे खा ना वास. आपण आलो टॉकीज जवळ. एवढ्याला एक का मारतो मी आलो इकडं पण काय आरसा भेटला नाही. ह्याला फ्रीज हवाय. हे बघा इथं फ्रीज आहेत. फ्रीज हवाय तुला का फ्रीज करू का? चला इथे आलो तो शुभम फर्निचर. मला बघायचं आहे कुठं आहे मी. एक जन्नत आहे दाखवतो जरा थांबा. हे बघा रत्नागिरीतला असा नवीन एक डेव्हलप होणारा एरिया आहे. आणि या साईडला हे बघा आणि मधून हायवे जातो आहे. इथे एक माझ्या मित्राचा फ्लॅट आहे पण त्या साईडला आहे एंडिंगला. आता आपल्याला बघा समोर सावंत पॅलेस हॉटेल दिसतंय. ताज हॉटेल कारखान्याचे हे आलोय आपण इकडे. बघूयात आपल्याला कुठे आरसा भेटतोय. आवाज तर येत नसेल. बघूया चेक करूया कुठे कुठे दिसतंय काय. हे सावंत पॅलेस हॉटेल. स्वतः एवढं सगळं फिरून आम्ही आलोय सावंत पॅलेसच्या आहे बघा. सावंत पॅलेस समोर आहे दिसत आहे ते समोर. त्याच्या समोर हे किती आहे हायड्रोवाल्यांचं ते बघूया आता विचारून. बघा आमच्याबरोबर प्रथमेश आहे. तर चला बघूया आतमध्ये. हे का भेट एक LED वाला एक दुसरा आरसा भेटलाय. बघूया आता तो चालू आहे का. प्रथमेश बघा इकडे मस्ती झाला. होय चालेल ठेवू. इकडे जोरात आता पाऊस आलेला आहे बघा. पावसाला काय झालंय समजत नाही. काम 25. Lights went down when you feel lost in your shadow. You feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. पडेल म्हणून काय. हो 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 ठेवू. इथं आलं मी आता चायनीज भेळ बघा. मंचुरियन दिसतं. हा तुला पण दाखवलं भाट्याच्या पुलावरती. आणि इकडचं लोकेशन बघा आडत झालंय सगळं. आणि क्लायमेट नाथखोळा आहे. इकडे ते ओव्हरब्रिजचं काय ते कसलं तरी काम चालू आहे. वॉटर ब्रेक. सो आता आमच्याकडे सिंगर पण भरपूर आहेत. इकडे बघा आपण भाड्यात आलोय. काय गाड्या हे बघा. आणि आम्ही दोघे आता इकडे इकडे आपलं रत्नसागर बीच रिसॉर्ट होतं ते म्हणजे आपलं नव्हतं. ते होतं एखादं ते बंद पडलंय.
परत परत चालू व्हायचं प्लॅन आहे. हे लालपरी गेले अशी. दोन लालपऱ्या क्रॉसिंग करतात बघा. आणि इथे आपण आता आलो हे वाटे विनायक मंदिर. हे बघा, हे मंदिर तुम्हाला माहितीच आहे किती प्रसिद्ध आहे. आता आपण रुद्रवाटेच्या इथे हा स्पॉट बघा काय भारी आहे. सखे नमनाला नमनाला रंग भरला. हॉर्न बघ माझा काय तो. अरे इकडे आपला परिवार माठ आहे बघा. बंद आहे पण आणि पाटील बिल्डिंग आहे. आणि इथे दोघे एकामेकांचे व्हिडिओ चालू आहेत इकडे आमच्याकडे. हाय आमची गाडी बघा. हे बघा येऊ बघा. सो इकडे आमच्या सलूनचं थोडंसं सामान आलेलं आहे. तर मंडळी, जसं की मी मगाशी तुम्हाला बोलले होते की सुधरो रे अभी तो सुधर जाओ. नाही तू काम चालू कर. साहेबांचं नाव चेंज केलंय मी. बारसं झालंय. तर ते नाव आहे शेठ. आणि आजपासून आपण त्यांना शेठ बोलणार आहे. म्हणजे? रिस्पेक्टफुली. विनायक राऊत झालो की मी. भाई फुल फुल रोडा. गजब बेइज्जती है. शेठ आलेले आहेत आता रत्नागिरीत. आम्हाला आणि बहुत तेज हो रहा है. आपले जे सलूनचे ब्लॉग्स पडणार आहेत त्याच्यामध्ये समजणार आहे. तर खूप हेवी आहे. शेड आमचे दमले आहेत. सो आता थँक्यू. जो बॅक कॅमेरा आहे आपला प्रथमेश, सो थँक्यू सो मच त्याला सुद्धा. त्याने खूप हेल्प केली आहे. आणि आता शेड जात आहेत सलून मध्ये. सो हे सामान तिकडे जाईल. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आणि त्याच्या पुढचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. ते बघायला रेडी राहा. A few moments later. काहीच आम्ही आलोय रत्नागिरीवरनं. ह्याने घेऊन गेलाय चाचाचं कुल्फी. झुंझुन काय झुंझुन चाचा. रुको जरा सबर करो. झुंझुन मला चाचाची कुल्फी घेऊन दिलेली आहे बघा काही. इकडं आईस्क्रीम घेऊन आलोय. हे बघा हा आपला इथे मधला आहे ना. हे 3 आपल्या गाड्या आहेत. आता इकडच्या 1 नंबर मध्ये काम चालू आहे. मधला आहे तिथे आता आपलं सलून ओपन होणार. आणि हे मोरिया. हो मोरिया. आणि हा टॅड्याव तुम हे मोरिया होमस्टे. दिसत नाहीत ते. हावरे आहेत बघा कसं तोडून टॅड्याव.
तर इकडे शॉप बंद करून आता मी निघाले आहे घरी जायला. सो चला जाऊया. Three hours later. जेवण चालू झालं. चवळीची उसळ. 3 hours later. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी जॅकच्या मोबाईलमध्ये शूट केला होता, त्याच्यामुळे मग आवाज खूपच स्लो येत होता. तर म्हटलं व्हॉइस ओव्हर करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला एक प्रोत्साहन येते आणि व्हिडिओ बनवायला काही ना काही सुचत असतं. तर जॅकने हा व्हिडिओ बनवला होता, तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच.